हिंदू धर्मात अमावस्या ह्या तिथीला विशेष महत्त्व आहे. चंद्र पूर्णपणे न दिसणारा हा दिवस आत्मचिंतन, साधना, दान, धर्म आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. आपल्या परंपरेत अमावस्येला केलेले काही तोडगे श्रद्धेने आणि शुद्ध मनाने केल्यास मनशांती, सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवतो असे मानले जाते. हे तोडगे अंधश्रद्धा म्हणून न करता श्रद्धा, संयम आणि सिद्धीचार यासह करणे महत्त्वाचे आहे. नंबर 1. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा. संध्याकाळी तुळशीजवळ किंवा घराच्या मुख्य दारात दिवा लावा. दिव्यात तूप, तिळाचे तेल किंवा दिवा लावताना मनात शांतता आणि घरातील सलोखा यासाठी प्रार्थना करा. असे केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी श्रद्धा आहे. नंबर 2. आर्थिक अडचणीसाठी तोडगा. अमावस्येच्या संध्याकाळी पांढऱ्या कागदावर तुमची इच्छा किंवा उद्दिष्ट लिहा. उदाहरणार्थ कर्जमुक्ती, स्थिर उत्पन्न. तो कागद देवाजवळ ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प करा. दुसऱ्या दिवशी कागद जपून ठेवा. हा उपाय मनाला दिशा देतो आणि आर्थिक शिस्त राखण्यास प्रेरणा देतो. नंबर 3. मानसिक ताण कमी करण्यासाठी अमावस्येला मौन पाळणे किंवा कमीत कमी बोलणे उपयुक्त मानले जाते. 10-15 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनात नकारात्मक विचार आले तर त्यांना जाऊ द्या. ध्यानधारणा केल्याने मन स्थिर होते आणि निर्णय क्षमता वाढते. नंबर 4. आरोग्यासाठी साधा उपाय. अमावस्येच्या दिवशी उपवास किंवा हलका आहार घ्या. शक्य असल्यास दिवसभरात पाणी अधिक प्या. ताजे फळे व साधे अन्न घ्या. हा उपाय शरीराला विश्रांती देतो आणि आत्मसंयम वाढवतो. आरोग्याशी संबंधित आजारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आवश्यक आहे. नंबर 5. दृष्टिदोष टाळण्यासाठी परंपरागत श्रद्धा. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर जाताना काळा धागा किंवा काळे तीळ जवळ ठेवल्यास वाईट नजरेपासून संरक्षण मिळते अशी लोकश्रद्धा आहे. यामागे मानसिक धैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्याचा हेतू आहे. नंबर 6. नवे कार्य सुरू करण्याआधी संकल्प. अमावस्येला नवीन कामाची सुरुवात टाळावी असे अनेक ठिकाणी मानले जाते. मात्र ह्या दिवशी योजना, तयारी आणि संकल्प करणे शुभ समजले जाते. वहीत पुढील महिन्याचे ध्येय लिहा आणि त्यासाठी पावले ठरवा. हे मनोबल वाढवते. नंबर 7. दान धर्माचे महत्त्व. ह्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तीस मदत केल्यास मनाला समाधान मिळते. दान हे अपेक्षेविना असावे. यामुळे अहंकार कमी होतो आणि कृतज्ञता वाढते. नंबर 8. झाडांना पाणी देणे. झाडांना पाणी देणे. अमावस्येच्या दिवशी पिंपळ, तुळस किंवा कोणतेही झाडांना पाणी देणे ही सुंदर परंपरा आहे. निसर्गाशी नातं दृढ होते आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नंबर 8. नकारात्मक सवयी सोडण्याचा दिवस. अमावस्या म्हणजे जुने सोडून नवे स्वीकारण्याचा काळ. या दिवशी एखादी वाईट सवय, उदाहरणार्थ उशिरापर्यंत जागरण, आळस, राग सोडण्याचा ठाम निर्णय घ्या. अमावस्येचे हे तोडगे चमत्कार घडवतात असा दावा न करता आत्मशुद्धी, सकारात्मक विचार, शिस्त आणि करुणा वाढवण्यासाठी करावे. श्रद्धा आणि प्रयत्न याची सांगड घातली तर जीवन अधिक संतुलित आणि शांत होते. हेच अमावस्येचे खरे रहस्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.